केलाय, कव्हर मधून बॉलला काढलाय, डीप कव्हरच्या पलीकडे बॉलला पाठवलंय, चौकार. संदेश पाटील या गोलंदाजावरती आणि इथून चौकार मात्र प्राप्त केलाय. 4 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे ऑन साईडला फटका फसला हवेमध्ये. नागेश उघडा चेंडूला जज करतोय, त्याच्याकडनं चुकी झाली आहे. झेल ड्रॉप, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. नागेश उघडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कदाचित नागेश उघडाकडनं आपण फार कमी वाला असे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतो. एक चांगला फिल्डर आहे नागेश उघडा, पलसदरी गावाला बिलॉंग करतोय, परंतु आज या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना कदाचित थोडासा दूर होता. मोठा चेस होता फिल्डरसाठी. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरमध्ये उभा आहे, अगदी लॉंग ऑफ पर्यंत यायचं होतं, तिथे मात्र झेल हातातून निसटला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. ही मॅच फार महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. इथून हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. तोपर्यंत आपण पाहता एक सिंगल इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक चौकार आल्यानंतर संदेश पाटील यांचं कमबॅक पाहायला मिळत होतं. इथे फसवा चेंडू त्यांनी डिलिव्हर्ड केला होता. अगदी झेलची तिथे नामी संधी होती, परंतु झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा कंप्लीट झाला आणि त्याच्या अगदी नेक्स्ट बॉलवरती एक सिंगल देखील आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आपण पाहताय 7. बॅटिंग करते ग्रॅपल स्ट्रायकर्स. इथे कमी गतीने टाकला होता, ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार झालाय सीमा रेषेच्या पलीकडे. इथे आलाय चौकार. इथे कमी गतीने टाकला होता, ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. इथून आम्हाला जिंकायचं, आम्हाला या स्पर्धेमध्ये आमचा प्रवास अगदी कायम ठेवायचं आणि त्याच्यासाठी आता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर एक चांगली इनिंग इथून मात्र साकारत असताना, पार्टनरशिप इथून बिल्डअप करत असताना एक चांगला स्टार्ट, एक फ्लाइंग स्टार्ट आपल्याला देत असताना धावफलकावरती आपण पाहता 11. एक बॉलचा अजूनही इथून खेळ बाकी आहे. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल द्या, बॉल. अगदी जर पाहायला गेलो तर 4 बॉलमध्ये 7 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत राहुल भोईर आणि त्याच्या साथीनं एक बॉल फेस केलाय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार प्राप्त केलाय सागर लदगेनं. अगदी आपण पाहतोय आता सुपरस्टार्स वर्सेस सुपरस्टार्स अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे. या संपूर्ण कर्जत तालुक्यामधील सर्व सुपरस्टार्स यावेळी अगदी बॅकफुटला आले, जागा बनवली, त्यानंतर आज स्ट्रोक केला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक चौकार आलाय सागर लदगेच्या बॅट मधून. धाबा आता या चौकाराच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतील 15 धाबा. 3 बाद 15 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ फुटला आले, जागा बनवली, त्यानंतर आज स्ट्रोक केला. प्रमुख अस्त्र आहे सीजन टीमचं, त्याच्यावरती आक्रमण केलंय. पॉवरफुल प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना सागर लदगे आणि त्याच्या साथीनं राहुल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 15 धाबा धावफलकावरती आपण पाहता ग्रॅपल स्ट्रायकर्स टीम बॅटिंग करते. टॉस गमावला, बॅटिंग आली आहे ती स्वीकारत असताना चांगली सुरुवात तर झाली आहे. अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरित या 5 षटकांमध्ये तुम्हाला टार्गेट इथून सेट करायचं आहे. एक चांगली टोटल इथून तुम्हाला उभारावी लागेल. या मॅचमध्ये जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, एक चांगली टोटल जर का आली ना, ज्यावेळी तुम्ही फिल्डिंगसाठी याल त्यावेळी तुमच्या गोलंदाजांकडे अगदी एक फायटिंग टोटल असेल आणि ती गोलंदाज तिथून ती धावसंख्या देखील सेफ डिफेन्स करतील. अशी टोटल तुम्हाला धावफलकावरती इथून बनवावी लागेल. चला, जास्तीचा वेळ घेतला जातोय. सेजल 11 टीम मीटिंग नको आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मीटिंग नको आहे. आपण एकत्रित येऊ नका. इथून जर पाहायला गेलं तर आणखीन आपल्याला एक मॅच इथून खेळवायची आहे आणि अगदी आपण 6 षटकांचे मॅच खेळतोय, म्हणजे आपल्याकडे वेळ देखील फार कमी असतो. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय पंकज बदे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती. सेकंड ओव्हरमध्ये पंकज बदेला आणलंय गोलंदाजीसाठी. टीमचा कॅप्टन आपण पाहताय संदेश पाटील.
इथे फुल लेनचा बॉल मिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव वाचवू शकत नाही. सिंगल धाव इथून कंप्लीट केली आहे. अगदी हातामध्ये चेंडू होता आणि खाली खऱ्या अर्थानं स्किड झाल्या आणि तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली. एका धाबेने धावफलक अगदी आपण पाहत आहे. 16 धावा या धावफलकावरती आहेत. पंकज बदे सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहत आहे. मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं चांगली इनिंग साकारली गेली होती पंकज बदेच्या माध्यमातून. गोलंदाजी देखील चांगली झाली होती, परंतु ही मॅच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण. या मॅचमध्ये फार चांगली गोलंदाजी इथून करावी लागणारे पंकज बदेला देखील. ऑन स्ट्राईक सागर लदगे इथे गॅपमध्ये खेळलाय. हा अगदी आपण पाहतोय कव्हरमधून बॉलला काढलाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बघा जिथे मोठे फटके देखील येतात, सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दिलं जातं. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. सन्माननीय अभिषेकजी गायकर सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं अगदी ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू चाललाय. सीमा पार सागर लदगेच्या बॅट मधून आलाय हा षटकार. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं अगदी ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू चाललाय. सीमा लदगेच्या बॅट मधून गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे या फलंदाजाचं. गॅप मध्ये फार चांगली बॅटिंग करताय सागर लदगे. यावेळी कट केलाय. इथे फटका फसला होता. हवेमध्ये फ्लाइंग जेट सारखा उडाला होता क्षेत्ररक्षक, परंतु अगदी झेल इथून ड्रॉप झाला. पुनश्च एकदा संधी मिळाली आहे सागर लदगेला. इथून एक सिंगल डाव येताना पाहायला मिळतीये. एफर्ट चांगले होते, प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. अगदी शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट टर्म पूल केला, पाठवलंय बॉलला वाईड लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. राहुल भोईरच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच षटकार आलाय. यावेळी खऱ्या अर्थानं चांगला बॉल होता. अगदी बॅटरला फॉलो केलं होतं. पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा यावेळी संपर्क नाही. डॉट बॉल इथून आलाय. षटक क्रमांक षटकांचा खेळ समाप्त. धाबा धाव फलकावरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकोणतीस धाबा धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळून देत असताना सेजल 11 टीमचे गोलंदाज अगदी आपण पाहतो ना, फार चांगले गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. गोलंदाजीचा अगदी भरणाच आहे, परंतु त्या टीमच्या अगेन्स्ट इथून मात्र चांगली बॅटिंग करत असताना हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राहुल भोईर आणि त्याच्या साथीनं सागर लदगे. ग्रॅपल स्टार्कर्स या टीमकडनं एक मॅच खऱ्या अर्थाने इथून लूज झालेत, एक मॅच पराजित झालेत. आणि सेकंड मॅच मध्ये इथे संदेश पाटीलच्या विरोधामध्ये लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे सागर लदगेचा वार. इथे आलाय षटकार. मॅच खऱ्या अर्थाने इथून लूज
एक चांगल्या रीतीचं क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळी चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, थोडासा शरीरापासून दूर ठेवला, थोडेसे फिंगर देखील रोल केले, डॉट बॉल इथून पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने ही ओळख आहे, संदेश पाटीलची ओळख आहे खऱ्या अर्थानं ही. परंतु संदेश पाटील आज खऱ्या अर्थानं थोडीशी मागडी कामगिरी करताना पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल यावेळी थोडासा कमी गतीने टाकला होता. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु एक सिंगल वाचवू शकत नाहीये. एक धाबेतून सर बॅट कट आहे का? यस, बॅट कट आहे आणि एक बॅटच्या साह्याने इथं सिंगल कंप्लीट होईल. धाव फलकावरती तुम्ही पाहू शकता 38 38 धावा या धाव फलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा चांगला फटका डीप मध्ये अगदी आपण पाहताय. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, तोपर्यंत सिंगलला या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केलंय. थोडेसे लेझी झाले फिल्डर आणि लगेच दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. 2 धावा पुनश्च एकदा कंप्लीट. या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 40. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. संदेश पाटील सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुनश्च एकदा कट केला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ग्रॅपल स्ट्रायकर्स या टीम कडनं. दोन्ही सलामीवीर अगदी चांगला स्टार्ट देत असताना धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धाव फलकावरती. बिन बाद 41 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला झालाय. धाव फलकावरती 41 आहेत आणि खऱ्या अर्थानं एकही फलंदाज इथून बाद झाला नाहीये. ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू असेल आता ग्रॅपल स्ट्रायकर टीम साठी, कारण की अगदी पाहायला गेलं ना तर 9च्या 9 विकेट हातामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी पहिल्या 3 षटकांमध्ये 41 धावा आल्यात. म्हणजे आता हेच मानस असेल की इथून मोठं टार्गेट कमबॅक करायला, इथून कमबॅक करणं फार गरजेचं राहील सेजल 11 टीमला. कारण की बॅटिंग करणारी टीम अगदी आपण पाहताय ना की 3 षटकांमध्ये 41 धावसंख्येपर्यंत पोहोचले. ज्या वेगानं पुढे सरकते त्या वेगाला आता कुठेतरी तुम्हाला रोख लावावा लागेल, थांबवावा लागेल या धावसंख्येच्या गतीला. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज प्रशांत मसने आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान ते सर्रार बॉल इथून मात्र डिलिव्हर्ड केला. आउटसाइड दी ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवला होता आणि इथून जर पाहायला गेलं तर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी चौथ्या षटकातील पहिला बॉल इथून आपल्याला निर्धाव येताना पाहायला मिळतोय. प्रशांत मसने या गोलंदाजाच्या माध्यमातून चौथ्या षटकामध्ये त्याला वापरलाय. अगदी कर्णधाराने त्याच्याकडे जबाबदारी सोपवली चौथ्या षटकाची आणि तिथून मात्र अगदी पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर थोडीशी फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला करताना पाहायला मिळते. सेजल 11 टीम जास्तीचा वेळ घेतला जातोय. इथे ऑन साईडला टर्न केला, बॉलला गॅपमध्ये केला. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सागरकडनं होतोय, परंतु अगदी आपण पाहताना राहुलनं त्याला थांबवलं, नकार दिला. इथून मात्र ही धोक्याची धाव होऊ शकते. एक धाव इथून कंप्लीट झाला. एका धाब्यानं जर पाहायला गेलं तर धावफलकावरती आपण पाहू शकता 42 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना
सागर लदगे ऑन स्ट्राईक आता आपल्याला इथून पाहायला मिळतात. सागर लदगेचा जर विचार करायला गेलो तर अगदी 9 बॉलमध्ये 24 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत आणि त्यांच्या साथीला अगदी आपण पाहतो राहुल भोईर जे 11 बॉल आणि 18 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. एक जबरदस्त स्टार्ट, एक चांगला फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये देत असताना दोन्ही फलंदाज 42 धाव फलकावरती. या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर आतापर्यंत आपण पाहताय 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धाव खर्च केली आहे ती प्रशांत मसने यानं फक्त एक. कमबॅक करतोय प्रशांत आपल्या टीमसाठी. कमबॅक हवा आहे. अगदी कॅप्टननं आपल्याकडे षटक सोपवलंय. कमबॅकसाठी तुमच्याकडे षटक सोपवलंय आणि ते कमबॅक करून देतील का? 2 बॉल तर चांगले आलेत. ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नागेश उघडा त्यांच्या हातातून बॉल निसटला आणि इथून 2 धाबा देखील कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली आहे. अगदी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील केलं जातं या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. क्विक सिंगल मात्र कंप्लीट होते आणि लगेच दुसऱ्या धाबेचा प्रयत्न देखील केला जातोय. सागर लदगे याच धाब्यांसाठी ओळख आहे. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. अगदी मेरिटनुसार क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं ना हे मात्र सागर लदगेला फार चांगलं माहिती आहे आणि तो सागर लदगे अगदी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी यष्ट्यांच्या मागे आले, जागा बनवली. समालोचन कक्षाला अगदी सलामी देणारा हा चौकार आलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. फार चांगलं माहिती आहे. सागर लदगे अगदी ऑन स्ट्राईक आपल्याला मिळतोय. यावेळी मागे आले, जागा बनवली. फार चांगलं माहिती आहे. फार चांगलं माहिती आहे आणि तो सागर लदगे अगदी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. हा चौकार आहे आणि संदेशजी कंटे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहताय ही स्पर्धा कव्हर केली जाते. फार चांगलं टेलिकास्ट. 48 धाव फलकावरती आहेत. पुनश्च एकदा ऑन साईडला इथे मात्र टर्न करायचं होतं. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. मोठा चेस होता फिल्डरसाठी. वेगानं आले होते. सेकंड डाव कंप्लीट झाली. 2 धावा पुनश्च एकदा कंप्लीट. सागर लदगे अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करत असताना ज्यावेळी मोठे फटके येत नाही त्यावेळी अगदी सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहेत. माहिती आहे सागर लदगेला अगदी फलंदाज डीपमध्ये अगदी हलक्या हातानं हा चेंडू खेळून काढला तर 2 धावा इथून सहज कंप्लीट होतील आणि त्याच प्रयत्नामध्ये त्यांना यश देखील आलं. अर्धशतक इथून टीमचं कंप्लीट झालं. 50 धावा धाव फलकावरती. 32 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करतायत सागर लदगे. इथे स्विच इट करायचा प्रयत्न. फटका फसला हवेमध्ये परंतु पंच इथे मात्र दर्शवत आहेत की नॉट आउट आहे. आणि ते षटक क्रमांक अगदी आपण पाहताय 4थं समाप्त झालंय. 4थ्या षटकामध्ये धाबा खर्च केल्यात प्रशांत मसने यानं फक्त 9. चांगली गोलंदाजी यू टर्न मिळवून देतो आपल्या टीमला. अगदी 4थ्या षटकामध्ये आपण पाहता एक चांगलं स्पेल त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. त्यांना धाबा खर्च केल्या 9. विकेट मिळाली नाही परंतु चांगली गोलंदाजी साकारली गेली. त्याच्या विरोधामध्ये एक चौकार जर बघितला ना तर 5 चेंडू खऱ्या अर्थानं अप्रतिम त्यांना मात्र इथे डिलिव्हर्ड केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आहे 4थ्या षटकामध्ये. उर्वरित अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरित या 2 षटकांमध्ये इथून अजूनही टार्गेट सेट करायचं आहे तर ग्रॅपल स्ट्रायकर्स टीमला अगदी 24 बॉलमध्ये 50 धावा या धावफलकामध्ये लागल्यात. अद्याप एकही गडी इथून मात्र गमावला नाही आहे. ही जमेची बाजू आहे खऱ्या अर्थानं. आता 5व्या षटकामध्ये पुनश्च एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज
आणि पंकज बदे आता गोलंदाजीसाठी आलाय. 5व्या षटकामध्ये आपण पाहताय पंकज बदेकडे खऱ्या अर्थानं आता हे षटक सोपवलंय. इथे चांगला बॉल फुलरलेनचा बॉल होता, अगदी ड्राईव्ह केलाय डीप मधनं क्षेत्ररक्षक अमोल दरेकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट आपल्याला होताना पाहायला मिळतात. हे समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी शांत पद्धतीनं अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळलं जातं. या दोन्ही बॅटरच्या दरम्यान सिंगल डबलने अगदी धावसंख्या पुढे नेण्याचं काम या मैदानावरती केलं जात आहे. कोणत्या गोलंदाजावरती इथून टार्गेट केलं जाईल हे देखील पाहिलं जाईल. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, टायमिंग साधता आलं नाही. या हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक गोलंदाज इथे पोहोचले गेले. दोघांमध्ये कॉलिंग नव्हती, परंतु गोलंदाजानं हा झेल कॅरी केला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना पंकज बदे आपल्या षटकामध्ये राहुल भोईरला इथून परतवताना आपल्याला पाहायला मिळाले. पंकज बदे यांनी आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. गरज होती या ब्रेक थ्रूची, कारण की ज्या फ्लोने ज्या वेगानं धावसंख्या पुढे जात होती तिला रोख लावणं फार गरजेचं होतं. ही पार्टनरशिप जी बिल्डअप होत होती ना, तिला ब्रेक लावणं फार गरजेचं होतं आणि ते ब्रेक लावण्याचं काम पंकज बदे या गोलंदाजानं केलं. अगदी दुसऱ्याच बॉलमध्ये त्यानं विकेट मिळवली. चांगला बॉल अगदी 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साई मसने. त्याच्या विरोधामध्ये एक निर्धाव चेंडू आपल्याला इथून पाहायला मिळतोय पंकज बदेचा. पहिला बॉल जर पाहायला गेलं ना तर इथून आपण पाहतोय पंकज बदेने अगदी 2 धाबा आल्या होत्या. त्यानंतर मात्र विकेट आणि साई मसनेच्या विरोधामध्ये हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा फुलरलेनचा बॉल बॅक टू द बॉलर. चांगलं फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षक. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं युटर्न करायला सुरुवात केली आहे ती सेजल 11 टीमच्या या गोलंदाजानं. ज्या धाबा येत होत्या ना पहिल्या 4 षटकांमध्ये त्याचा आलेख अगदी कमी करत असताना या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 2 धाबा खर्च केल्यात 4 बॉलमध्ये. यावेळी कमी गतीनं टाकला होता, पीक केलाय, बॉल हवेमध्ये परंतु जाईल सीमा पार लॉंगॉनला आलाय साई मसनेच्या बॅट मधून. हा षटका कारण की अगदी त्याला देखील माहिती आहे का इथून जर का चांगली धावसंख्या उभारली गेली तर मात्र अगदी विपक्ष टीमकडे इथून मात्र अगदी आपण पाहतोय साई सांगतोय बॅटला चेंडू ब्रश झाला आणि इथे खऱ्या अर्थानं 3ऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर केला. बादखत आहे का हे आता चेक केलं जाईल विमरसाठी. आणि इथे चेक केलं जात आहे विमरसाठी. खऱ्या अर्थानं या 3ऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून आता टेक्निकल रूपमधनं चेक केलं जाईल हा विमर आहे की नाही. अगदी विविध अँगलने खऱ्या अर्थानं आता चेक केलं जाईल.
58 धावा या धावफलकावरती आहेत. एक विकेटचं पतन झालं. बॅटिंग करतीये ग्रॅपल स्ट्रायकर्स टीम. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि फेअर डिलिव्हरी आहे सर. आणि धावा धावफलकावरती आपण पाहता या ठिकाणी 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक असेल या पहिल्या सत्रातील आपण पाहता. चला टाइमपास नकोय सेजल 11. एकत्रित येऊ नका, लगेच शेवटच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करा. बरेचसे गोलंदाज आहेत सेजल 11 या टीमकडे, परंतु या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं योग्य गोलंदाजांचा वापर केला. खऱ्या अर्थानं पहिली मॅच गमावल्यानंतर ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी अगदी आपण पाहतो टीमचे कॅप्टन संदेश पाटील यांच्याकडनं योग्य गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात आला. 59 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय पुनश्च एकदा प्रशांत मसने यांच्याकडे गेलेत, कारण की पहिल्या षटक त्यांनी हाताळलं होतं. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि आता अगदी पाहताय शेलू गावचा गोलंदाज आणि शेलूच गावचा फलंदाज. फटका चांगला आहे यावेळी. अगदी आपण पाहताय क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल बॉल. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. इथे अगदी आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय साईच्या बॅटमधून. 63 धावा धावफलकावरती. अगदी माहिती आहे साईला देखील प्रशांतच्या विरोधामध्ये कशा प्रकारे खेळलं जातं, कारण की एकाच गावला बिलॉंग करतात, सातत्यानं एकाच मैदानावरती प्रॅक्टिस देखील करतात. कमी गतीने टाकला होता फसवा बॉल. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आलाय, परंतु यावेळी गोलंदाजाचे देखील आपल्याला कमबॅक पाहायला मिळालं. इथून अगदी आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर अगदी डॉट बॉल देखील आपण पाहताय. त्रेसष्ट धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. साई मसने ऑन स्ट्राईक आहे. सागर लदगे खऱ्या अर्थानं 13 बॉल आणि 32 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच सांगतायत की हा अव्वांतर आहे. अगदी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल होता, त्याला पनिश केलं जात आहे आणि इथून मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता, परंतु बाहेर निघाला. पंच सांगतात व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव. चला मॅच स्टार्ट करा लगेच. 64 धावा इथून धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला प्रशांत. साईच्या विरोधामध्ये प्रशांत हे बॅटल फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. एकाच गावला बिलॉंग करतात, एकमेकाचा खेळ एकमेकाला माहिती आहे. पहिल्या बॉलवरती अगदी साई मसनेचा चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर अगदी व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि इथून जर पाहायला गेलं तर अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. बॅट कट एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. पासष्ट धाबा धावफलकावरती आहेत. साई मसनेला देखील थांबवलंय प्रशांतनं या षटकामध्ये. पहिलं षटक अगदी 9 या धावसंख्येचं होतं आणि सेकंड स्पेलमध्ये आल्यानंतर देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत मसने या गोलंदाजाकडून. कमी गतीनं टाकला होता. अगदी आपण पाहतोय कट केलंय बॉलला. थर्डमॅन मधून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. इथे सागर लदगेच्या बाट मधून आलाय हा चौकार.
हा चौकार आला, चौकारानं धावा अगदी 69. सागर लदगे बॅटिंग करतायत 36. 14 बॉल मध्ये यावेळी जागा बनवत हा अगदी आपण पाहताय ओव्हर द बॉलर हेड चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतायत आलाय षटकार आणि या षटकाराने जर पाहायला गेलं तर धाव 77 वरती आणि वैयक्तिक 42 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सागर लदगे यांची. 15 बॉल आणि 42 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. खऱ्या अर्थानं सागर लदगे नॉन स्ट्राईक एंड वरती होते आणि तिथून खऱ्या अर्थानं गोलंदाजाला रीड करत होते. जसे स्ट्रायकिंग एंड वरती आले आणि गोलंदाजावरती आक्रमण देखील केलं. एक चौकार आणि त्यानंतर एक षटकार. एकदा जागा बनवत बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे वन बाउन्स चौकार. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहतो आहोत एक महत्त्वाची स्पर्धा जी मात्र एक पहिल्या दिवसातील शेवटच्या जिकडे क्षणाकडे निघाली आहे. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा एक मोठं टार्गेट इथे ठेवण्यात आलंय. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलाय. हायलाइट्स पाहिला पूर्वार्धाच्या तर एकंदरीत आघाडीला राहुल भोईर आणि त्याच्या साथीला सागर आले होते आणि सागरने अफलातून इनिंग साकारली. 46 धावा
त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. नॉट आउट 46 धावा, 16 बॉल, 4 चौकार, 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. साईने चांगली बॅटिंग केली. साईने आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून देखील 6 बॉलमध्ये 11 धावांची खेळी आली. आघाडीचा बॅटर राहुल भोईरने जिथे 12 बॉलमध्ये 20 धावांची खेळी साकारत असताना पाहायला मिळाला. आणि एक डू ऑर डाय मॅचमध्ये दोन्ही संघाला करो अथवा मरोच्या स्थितीमध्ये रन्स गोळा करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर 80 धावा पूर्वार्धामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. क्रिकेटचा खेळ आहे. खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की धावायलाही दम लागतो आणि धावल्यावरतीही दम लागतो. मागील मॅचमध्ये ज्या गोलंदाजांनी आपली चुणूक दाखवली, खोलवर टप्प्याचे यॉर्कर्स टाकले, गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन दाखवत असताना पाहायला मिळतोय तो अर्थात नितीन धुळे याला आपण पाहत आहोत. नितीन धुळेने मागील मॅचमध्ये विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करत असताना पाठीमागे वळला आणि कोणाला तरी इशारा केला होता की मी विकेट घेतली आहे. यॉर्कर टाकला होता त्याने, अनप्लेएबल डिलिव्हरी. पहिला बॉल फेस करत असताना बॅटरला डॉमिनेट केलं होतं. 2 परास्त संघ आमने सामने येत असताना आपण पाहत आहोत. एका बाजूला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय तो अर्थात ग्रॅपल आणि त्याच्या अगेन्स्ट सेजल 11. ग्रॅपल स्ट्रायकर आहे. ग्रॅपल स्ट्रायकर आणि सेजल 11 या 2 संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 80 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील आणि त्याच्या कुमार पाटील आणि पंकज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. कुणाल नाव सातत्याने मुखात येतं कारण त्याचंही कार्य त्या दर्जाचं आहे. कुणाल डायरेक्ट खऱ्या अर्थानं आज आपण टेनिस क्रिकेट .in साठी एक चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहत असतो. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 13.33च्या करंट रन रेटने, आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. ग्रॅपल स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी इथे सेजल 11 या टीमची दाखल होत असताना पाहायला मिळते. एक चांगला खेळ पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाला. उत्तरार्धामध्ये त्या दर्जाचा खेळ व्हायला हवा. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक नितीन धुळेला आपण पाहतोय. त्याचे पाय चेसणारी यॉर्कर हे कारगर साबित होतात. सटीक लेंथवरती तो गोलंदाजी करतो. एक लांब वरचा रनअप आहे त्याचा, परंतु फलंदाजांच्या खंडागळ्या करण्यामध्ये तो यशस्वी राहतो. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो, वेळ ही निश्चित बदलते. वेळ कशी असेल कोणाची हे सांगण्यासाठी या मॅचकडे आपण वळतोय. गोलंदाज पहिला बॉल उजव्या बाहेर, दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा रन येत असताना इथे पाहायला मिळत आहे. धनंजयजी कोळी सरांनी इथे हा व्हाईट बॉल दर्शवलाय. दुपारचे ठीक 3:04 झाल्यात. व्हाईट बॉल आलाय. पहिला अवांतर चेंडू येत असताना इथे पाहायला मिळाला. टायटॅनिकची पोज केली. खऱ्या अर्थानं कोळी समाजाचा समुद्राशी एक चांगलं नातं आहे आणि कोळी बांधवांनी केलेला हा इशारा. अवांतर धाव, एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धाव फलकावरती येते. एक पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला लपेटलाय. पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या स्पर्धेच्या ठिकाणी विद्यानंदजी ओवाल साहेब पत्रकार आणि नाना कांबळे यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं स्वागत कुमार पाटील इथे करतोय चौकारांनी. त्यांना विनंती आहे आमच्या पाहुण्यांना की आपण मंचावरती या. आपलं कर्जत प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. दोन बॉलचा खेळ संपलाय. आणखीन एक चेंडू जो खाली राहिला ऑन दी टो झालाय. हलक्या हाताने संयमाने खेळल्यात.
कुमार पाटीलचा शो इथे मात्र मस्ट गो ऑन पाहायला मिळाला, कारण त्याने चांगले स्ट्रोक खेळलेत. पूर्वार्धाची हायलाइट्स होती ना, तर उत्तरार्धामध्ये कुमार पाटील आल्यानंतर सांगितलं असेल प्रतिस्पर्ध्याला, रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का, वेळ आमची येणार आहे. त्याने दाखवून दिले पहिल्या 2 बॉलवरती त्याने खेळलेले स्ट्रोक, त्याचा आविर्भाव, त्याचा इंटेन्शन त्याने क्लिअर केलाय. 12 धावा धावलकावरती आहेत. 12 ऑन दी बोर्ड, 12 धावा धावलकावरती. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. 80चा पाठलाग करायचा. 80 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. सेजल 11 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. ग्रॅपल स्ट्रायकर आणि त्याच्या अगेन्स्ट सेजल 11 या स्वरूपाची लढत. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. फ्रंट लेगला वेगळं केलं, जागा बनवण्याचा प्रयत्न केला. इनसाइड आउट खेळत होते. हा बॉल डॉमिनेट करणारा राहिलाय. डॉट बॉल आलाय पंकजच्या अगेन्स्ट. पंकज बदेच्या अगेन्स्टच्या पद्धतीची गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळाली आहे. अचूकतेने डावखुऱ्या हाताच्या बॅटरच्या अगेन्स्ट रणनीतीबद्ध कामकाज. डॉट बॉल आलाय. मागील मॅच मध्ये जास्तीचे सेलिब्रेशन करण्याचा योग आला होता नितीन धुळेला. यावेळेचा बॉल लो फुलटोज आहे, ऑन साइडला केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंकज बदेचा वार, सारेच गार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. फलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड, 18 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल नितीन, खोलवा टप्प्याचा. यावेळेला उजव्याशीच्या बाहेर होता, रूम मिळाला. एक सिंगल इथे कव्हरच्या क्षेत्रामधून प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने जिथे 13.33 आस्किंग रन रेटने धावा गोळा करायच्या होत्या, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड आहे विदाउट लॉस. पहिल्या षटकाच्या अंती सेजल 11. जगात लय भारी. येणाऱ्या काहीच दिवसामध्ये 19 फेब्रुवारी देखील येते, परंतु त्याआधी 14 तारीख ही येते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते 19 धावा धावफलकावरती आहेत. पुलवामाचा अटॅक झाला होता 14 तारखेला. बाकी तुम्ही काय मेसेज घेतलात ती वेगळी गोष्ट आहे. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होतोय. यावेळेचा बॉल, स्वागत केलंय गोलंदाजाचा, भव्य स्वागत. स्वागत से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना ठोकलाय हा षटकार. सत्रामध्ये त्याने जीवनामध्ये काय खाल्लं होतं कोणास ठाऊक. षटकार खेचण्याची किमया त्याने इथे साधली आहे. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घ्या. या जगात जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारलेत लगातारचे 2 षटकार. 25 धावा. आणखीन एक बॉल डावे यष्टीवरती डॉमिनेट करत होता गोलंदाज. इथे मात्र आता मात्र धाबे दणाणलेत. रन्स येत असताना इथे पाहायला मिळाला, धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 7 बॉलचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. पंकज बदे बॅटिंग करतोय आणि तो एक जिथे आपण पाहिलं ना तर एक कोडं राहिलंय. हे सोडवण्यासाठी ना अनेक वेळेला तुम्हाला परिश्रम करावा लागेल किंवा मेहनत घ्यावी लागेल, घाम गाळावा लागेल.
खोला टाकलेला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. पंचांकडे अपील करण्यात आली. एक चिक्की सिंगल आली आहे. पिचिंग इन लाईन डिरेक्शन ऑफ द बॉल, लिगल डिलिव्हरी, साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील. पंचांनी सांगितलंय. इथे मात्र अतिरिक्त धाव येते लेग बाईटच्या स्वरूपामधून. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळलं होतं ते अर्थात नितीन धुळेने. लवेशचं देखील आगमन झालंय, कारण खऱ्या अर्थानं धुळे ते देखील आहेत आणि एक चांगलं कामकाज त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळत आहे. कॅमेरामन म्हणून tenniscricket.in साठी ते कामकाज करतात. बदलापूर विभागामधून बिलॉंग करणारे लवेजी यांचेही स्वागत आपण करूयात. 27 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला लोड फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय, षटकार. डिलिव्हरी आहे. षटकार आला. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने कुमार पाटीलच्या बॅटमधून येणारा हा षटकार इथे पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने जिथे 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन दी बोर्ड. आघाडीचे बॅटर विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल निलेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता उजव्या बाहेर. स्वतः भोवती जिथे गर्रकन गिरकी घेतली, चेंडूने फलंदाजाची फिरकी घेतली आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना इथे पाहायला मिळालाय. वेगाने गोलंदाजी करत असताना फलंदाज जिथे कुमार पाटीलला स्वतःभोवती प्रदक्षिणा घ्यायला भाग पाडला गोलंदाजाने. वळण घेणारा चेंडू, बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू, डॉट बॉल आलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठं टार्गेट सेट करण्यात आलं होतं. असं वाटलं होतं की विशाल काय लक्ष आहे, परंतु अटॅक केलाय. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर चपराक लगावली आहे. धावा मिळतील त्या 4. येतोय हा खणखणीत चौकार. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन दी बोर्ड. रुपेजी सावंत सर भांडूप या ठिकाणाला बिलॉंग करतात. ठाण्याचे धनंजय कोळी सर यांना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर. बॅटची आतली कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येते. फेक का फेक मैदानाच्या आतमध्ये. इथून तिथे तिथून इथे फेक का फेक झाली आहे. जणू काय कर्जत मध्ये सेल लागला होता धावांचा. गेट 1 बाय 1 फ्रीची ऑफर होती. रन्स आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 39. 2 षटकांचा खेळ संपला. उर्वरित 24 बॉलचा खेळ इथून शेष आहे आणि 24 बॉल मध्ये जिथे विजयासाठी 41 ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 41 धावा. एकच मिनिट तिथे तुमचा मी घेईन. खेळपट्टीवरती कोणीही येऊन टीम मीटिंग्स घेऊ नका. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि त्याची साईन इथे दाखवली आहे अर्थातच पंचांनी. काही वर्षापूर्वी जरा का आपण पाहिले ना तर WWF आणि WWE यायचं, त्याच्यामध्ये काहीसे रेस्लर्स होते त्यांची ही साईन होती, परंतु क्रिकेटमध्ये आली आहे ही साईन देखील जी इम्पॅक्ट प्लेयरसाठी. 24 बॉल आणि 41 ची आवश्यकता सामन्यामध्ये आहे. 24 चेंडू आणि 41 धावा. आपण एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची, गौरवाची स्पर्धा पाहतो आहोत. कर्जत प्रीमियर लीग 2025 8वं संस्करण. या स्पर्धेचं 8वं पर्व. मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस हरल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय पूर्वार्धामध्ये घेतला होता सीजीलीमध्ये टीमने. पूर्वार्धाचा खेळ जसा संपला ना, कर्णधाराने घेतलेला हा निर्णय कुठेतरी अंगलट येतोय की काय असं वाटलं होतं. ॲज अ कॅप्टन म्हणून कामकाज करणारा कर्णधार संदेश पाटील याला आपण पाहिलं. संदेशची चर्चा करत असताना
तो थोडासा नाराज मला वाटला, कारण जास्तीचे प्रश्नाचे उत्तर त्यांनी अगदी धुडकावून लागल्याप्रमाणे दिले, कारण त्याला ठाऊक होतं आम्हाला ही मॅच जिंकायची आहे. प्रश्न जास्तीचे इम्पॉर्टंट नाही आहेत. क्रिकेट महत्त्वाचा आहे. मैदानाच्या आतमधला खेळ इम्पॉर्टंट आहे. त्याचा खेळ इथे तितकासा पाहण्याजोगे राहील, कारण पूर्वार्धामध्ये धावांची लयलूट झाली होती. 24 बॉल आणि 41ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. 24 चेंडू आणि 41 धावा. इथूनही लक्ष फार दूर आहे. कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. येणारे चेंडू आहे ते 24 बॉलमध्ये 41ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. मार्क वरती येत असताना गणेशला आपण पाहतो आहोत. गणेश वाघमारे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. तो देखील वेगाने गोलंदाजी करू शकतो. इथे त्याला घाम गाळावा लागणार आहे, कारण विकेट घेण्यासाठी दोन्ही बॅटर चांगले फॉर्मात आहेत, टचमध्ये आहेत, रन्स आल्यात, धावांची लयलूट त्याने केली आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू इथे अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव येत असताना हे आघाडीचे दोन्ही बॅटर खेळपट्टीवरती अशी घट्ट पकड बनवून बसल्यात ना, घोरपडीने पाहिलं असतं तर तिलाही हेवा वाटला असता. इतकी पकड मजबूत केली आहे दोन्ही फलंदाजांनी. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरला आपण पाहतो चांगल्या दर्जाचा खेळ झालाय. पंकज बदे ऑन स्ट्राईक. उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू जो अवांतर स्वरूपाचा येत असताना 24 बॉल आणि 39ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये राहिली आहे. 24 चेंडू आणि 39ची गरज. एक मोठं लक्ष इथे उभं केलं होतं, परंतु 41 धावा धाव फलकावरती आपण पाहत आहोत. 41 धावा धाव फलकावरती आहेत 24 बॉलमध्ये, जिथे 39ची गरज. लगातारचे 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे आलेत. किंबहुना असंही राहू शकतं ना की या गोलंदाजाने जाणीवपूर्वक चेंडू अवांतर स्वरूपाचे टाकलेत. एक रणनीती. हा बॉल बॅटवरती प्रॉपर आलाय, ऑन साईडला खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही चेंडू. आणि याचंच कारण की काय, एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 42 बनल्यात. 23 चेंडू आणि 38ची गरज आहे या सामन्यामध्ये. पंकज बदे एकंदरीत पाहिलं तर 14 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 5 बॉल 6 चेंडू त्याने फेस केलेत. 6 बॉलमध्ये जिथे 14 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. अगदी त्याच्या साथीला कुमार पाटीलचा खेळ पाहिला तर त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर तब्बल 23 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्मामध्ये आणि चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाल्यात. धीरोधार्तता संयमाने खेळतायत. कोणताही गडबड गोंधळ घाई त्यांनी केलेली नाही आहे फटका खेळण्यासाठी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कमी गतीने टाकला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु एक सिंगल इथे मिळते. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. सिंगल आली, धाव आली. एक चांगल्या दर्जाची फेक पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जिथे 43 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून tenniscricket.in टीम एक चांगलं कामकाज करते आणि तब्बल या स्पर्धेमध्ये कॅमेरा आपण पाहिले तर 4 कॅमेरानिशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. 2 साईड अँगल आहेत आणि 2 फ्रंट अँगलने ही स्पर्धा कव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. आणि अगदी 5वा कॅमेरा जो समालोचन कक्षामध्ये देखील आहे. 5 कॅमेरे आहेत. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचू शकले नव्हते. बॉडीचा बॅलन्स बनवू शकले नाही, परंतु चेंडूला असं ठोकलंय ना सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या फलंदाजासाठी ही ओळ शोभून दिसते. पंकज बदे बॅटिंग करतोय. आणखीन एक चेंडू उजव्या सीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जिथे 49 धावा धावफलकावरती आहेत. DRS व्हाईट बॉलसाठी DRS कॉल नाही आहे. या स्पर्धेची नियमावलीच आहे अशा स्वरूपाची की अवांतर चेंडूसाठी आपण कुठचाही कॉल देऊ शकत नाही, किंबहुना चॅलेंज देऊ शकत नाही. काय स्ट्रोक केला होता. या आधीचा जो षटकार पाहावा आणि पाहतच राहावा. या धाटणीचा फटका पाहायला मिळाला.
मागचा पाय हवेमध्ये उचलला होता फलंदाजाने. बॉडीचं संतुलन नव्हतं, परंतु एक्झिक्युशन काय चांगलं पाहायला मिळालं. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पॉइंट क्षेत्रामध्ये आले. धावा मिळाल्यात त्या 2. संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावांची लई लूट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटर्सने नोंदवली आहे. सेजल 11 टीमसाठी धावांचा रतीप रचलाय. 20 बॉल आणि 28 ची गरज. आणखीन एक चेंडू यावेळेला वेगाने टाकला होता. इथे घडतंय तरी काय, एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळाली. एकंदरीत आपल्या पार्टनरला एक धाव कंप्लीट करण्यासाठी पंकज बदे देखील वेगाने खेळपट्टीवरती धावत असताना आपण त्याला पाहिलं. रन्स आली. एक संघाची धावसंख्या 53. 19 बॉल आणि 27 ची गरज. धावा थांबवल्या जाऊ शकतात, त्याकरिता विकेट हव्यात. विकेट प्राप्त करावा लागेल. आघाडीची जोडी आहे ती कोंडी फोडावी लागेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला दे घुमा के आपला फटका आणि 440 चा झटका. त्रेपन्न धावा. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. अठरा बॉल आणि 27 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 53 ला एक फलंदाज इथे बाद झालाय. 53 ला पहिला फलंदाज बाद झाला. अर्थात आपण पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. 14 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 20. तिसऱ्या षटकामध्ये 14. एकंदरीत 53 बनल्यात. 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. समीकरण बदलू लागतील का? ही बाब पत्त्यावरती पडेल का? मोमेंटम शिफ्ट होईल का? अनेक प्रश्नांचं काहूर मनामध्ये माजलंय. याचं कारण आहे मैदानाच्या आतमध्ये ही मॅच डू ऑर डाय स्वरूपाची आहे. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. कर्जत तालुक्यामधील खेळाडूंनी या क्रिकेटला एक मोठं वलय प्राप्त करून दिलंय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या तालुक्यामध्ये येत असताना पाहायला मिळतात. जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये चांगल्या दर्जाचा क्रिकेट ज्या कर्जतने खेळलाय तोच तालुक्याची स्पर्धा आज आपण पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल स्वतः कर्णधार. यावेळेला लोअर फुल टोज गॅप मध्ये पुन्हा एकदा स्वागत केलंय कर्णधाराचं. ते अर्थातच पंकज पंकज बदेच्या बॅटमधून 33 धावांची खेळी आली होती. आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहणारा गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात.
नितीन धुळेच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. लोअर फुलटोज होता ऑन साईडला, पुन्हा एकदा केला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय, त्याचा फायदा इथे उचलण्यात आलाय. चुका आणि चुका वारंवार मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतात. दगडी चाळ या सिनेमाचा डायलॉग आठवतो, चुकीला माफी नाही. अशा चुका कराल ना तर तुम्हाला इथे भुर्दंड भोगावा लागेल. मागील मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने 2 षटक हाताळल्या, 11 धावा दिल्या, 4 विकेट घेतल्या होत्या, या सामन्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट जिथे अद्याप आपण पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये 19 आणि या षटकामध्ये 6 आल्यात. तब्बल 25 धावा खर्च केल्यात, अद्याप विकेट प्राप्त केलेली नाही आहे. हा बॉल बॅटची लिडिंग एज इथे घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल येत असताना इथे पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या વધાरत असताना 60 धावा धावफलकावरती आहेत. 15 बॉल आणि 20 ची गरज. पंधरा बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. समीकरण बदलू लागली आहेत, मॅच बदलू लागली आहे. कालांतराने हा सामना आता मात्र झुकू लागला बॅटिंग टीमकडे. कारण पहा ना, ज्या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी केली होती, त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. एक दिवस तुमचा असतो तो दुसरा दिवस दुसऱ्याचा असतो. काही चेंडू फलंदाजाचे, काही चेंडू गोलंदाजाचे. संयमाने खेळल्यात. स्लिपिंग पार्टनर कसा असावा ना, त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ते अमोल दरेकरच्या बॅटमधून. पहा ना, त्याला ठाऊक आहे नॉन स्ट्राईक एंडवरचा बॅटर जर का माझ्यापेक्षा चांगला स्ट्रॉंग आहे, तो बॅटिंग चांगली करतोय. स्ट्रॉंग अर्थात असं म्हणावं असं वाटतं की अर्थात मैदानाच्या आतमध्ये त्याने अद्याप चांगली बॅटिंग केली आहे, त्या कारणास्तव त्याला जास्तीचं स्ट्राईक एंडवरती आणणं अत्यंत आवश्यक. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला, डाऊन द ग्राउंड पुनश्च खेळले. शॉर्ट बॅक लेफ्टने खेळलेला हा स्ट्रोक. पंकज बदेच्या बॅटमधून एक सिंगल. संघाची धावसंख्या जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या 62. 4 षटकांचा खेळ संपला. एक चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. स्कोरकार्ड वरती धावा जिथे आपण 62 पाहतो आहोत. पुढचा बॉल यावेळेला कव्हर लाईन साइड आउट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. अमोल बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा धक्का. 12 बॉल 18 ची गरज. आहेत 2 फलंदाज बाद झाले. देणारे 12 बॉल आणि 18 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 18 ची गरज. बारा बॉल आणि 18 ची आवश्यकता आहे. नागेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नागेश उघडे मैदानाच्या आतमध्ये, नागेश उघडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 12 बॉल आणि 18 धावा. आणखीन एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. गणेश चव्हाणला आपण पाहत आहोत. दुसरा षटक त्याने एकंदरीत हाताळलं होतं. एकंदरीत तिसरं षटक त्याने हाताळलं होतं आणि 14 धावा देत एक विकेट घेतली होती. एकमात्र गोलंदाज जो सक्सेसफुल राहिला ज्याने पहिली विकेट घेतली. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जणू काय आकाशातच मारलाय. आकाशाला बुक्की मारत बुक्की टेंगुड. षटकार.
पीपी साऊंडच्या माध्यमातून एक गीत आपण ऐकलं. 11 बॉल 12ची गरज. लोअर फुल टोस इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. वरती पंकज बदे नॉट आउट आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय चेंडू आणि शॉर्ट थर्ड मॅनला झेल टिपलाय. परंतु एक अफलातून इनिंग साकारली आहे. पंकजची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळा व्हायला काही हरकत नाही आहे. 42 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. अफलातून इनिंग त्याने साकारली. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट केलेला षटकार हा पाहण्याजोगे होता. 262चा स्ट्राईक रेट, 5 षटकार, 1 चौकार, 16 बॉल, 42 धावांची खेळी इथे साकारणारा पंकज बदे बाद. नऊ बॉल आणि आता मात्र 6ची आवश्यकता. पंकजने सामना खुला केलाय. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय संघाचा कर्णधार, नेता, दिशादर्शक, तारणहार. आज मात्र निकेजी राऊत साहेब एक चांगलं कामकाज करत असताना एक जुने गुणलेखक म्हणून, जुने जाणते गुणलेखक म्हणून त्यांना पाहिलं जातं. प्रत्येक खेळाडूची कुंडली त्यांच्या हातामध्ये आहे. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध चिडून घेतलाय. संघाची धावसंख्या 74 धावा धावफलकावरती आहेत. चर्चा या गोष्टीची होते ना की ज्याच्याकडे प्रत्येकाची कुंडली आहे त्यांची कुंडली जुळायला हवी. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची थिकेज आउटसाइड एज, धावा येतील. रन्स प्राप्त होत असताना इथे पाहायला मिळतात. रन्स येत असताना 2 धावा. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 76 बनल्यात. येणारे बॉल आता मात्र शेष राहिले आहेत ते अर्थात 7 चेंडू आणि 4ची गरज. काय इनिंग साकारली ना पंकज बदेने. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी केली. मागील मॅच मध्ये 33, या मॅच मध्ये 42. अफलातून नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जणू काय वज्र निर्धार करून तो मैदानावरती येतो. प्रत्येक बॉल सीमारेषा बाहेर धाडण्याचा हलक्या हाताने मैदानाच्या आतमध्ये. संदेश कोणती जोखीम घेत नाही. पहा संयमाने खेळतो. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 77. 6 बॉल 3ची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. हे विचारू नका, मी आवर्जून संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण संघाचा एक आवर्जून लक्ष वेधणारी बाब सांगतो. 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड केली होती. कर्जतच्या कडावच्या शिवशक्ती कडाव टीमने 6 बॉल 1 धाव डिफेंड केली होती. तर 6 बॉल 3 धावा का रोखल्या जाऊ शकत नाहीत? आत्मविश्वास हवा. त्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं राहील. 6 बॉल 3ची गरज आहे. या आपण बीपी साऊंडकडे वळूयात आणि एक मधुर गीत ऐकूयात. मार्क वरती दाखल होत असताना साई मसने गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ऑन साइडला लोअर फुलटोज होता. ऑन साइडला टर्न केला. एक सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. घडतंय तर घडतंय काय? आत्मविश्वासाने संघ मैदानाच्या आतमध्ये उभाच राहिला नाही. सिंहाची तडप, आक्रमकता आणि आत्मविश्वास आपल्यामध्ये ठासून भरलेला असायला हवा. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर 5 बॉल आणि 1ची गरज आहे. एक मोठं लक्ष उभं राहिलं होतं. 48 धावा चेस करत असताना याच संघाने मागील सामना शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉल पर्यंत नेला होता. हा बॉल हलक्या हाताने खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
परंतु कर्णधाराने केलेली गोलंदाजी मागील सामन्यामध्ये चर्चेचा विषय राहिली होती. 11ला 4 बाद केले होते. या सामन्यामध्ये तो इम्पॅक्ट पाडू शकला नाही आणि तिथे नितीन धुळे सर्वाधिक महागडा राहिला. इथे विजेता संघाला आणखीन एक संधी मिळेल, परंतु परास्त झालेल्या संघाला पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. 4 बॉल 1 धाव. इथे डाऊन द ग्राउंड केला, सामना जिंकतोय तो अर्थातच 7 विकेट राखून आणि जवळपास 3 चेंडू शेष असताना सामना इथे जिंकलाय सेजेल 11 या टीमने. आणि गोलंदाजी करत असताना 9 धावा देत 1 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज पंकज बदे राहिला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हकदार. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या आपण देत आहोत. अर्थात पंकज बदे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. क्वालिफाय झालेली नाहीये या 8 पर्वांमध्ये. पंकज बदेसाठी सन्माननीय संघमालक महेशजी खारीक साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. कारण त्यांना पहिल्या सत्रामध्ये तर सर्वांना असं वाटलं की 48 करू दिल्या नाही ग्रॅपल स्ट्रायकर्सने, हे एवढ्या मोठ्या धावा कशा करून देतील. बऱ्याच जणांनी आशा सोडल्या होत्या, परंतु पंकज बदेला ते मान्य नव्हतं. ओवाल साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतो आणि त्याचबरोबर नाना कांबळे यांना देखील सन्मानित करण्यात येईल. अध्यक्षांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्या. मॅन ऑफ द मॅच पंकज बदे. पंकज बदे आपण त्वरित यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आजच्या